नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 12 मधील श्लोक 16 ते 20 पाहणार आहोत. श्लोक 16 पाहूया. अनपेक्षाः सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथाः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रियाः. अनपेक्षा म्हणजे तटस्थ, शुची म्हणजे पवित्र, उदासीन म्हणजे चिंतामुक्त, गतव्यथाः म्हणजे दुःखमुक्त, सर्व आरंभ म्हणजे सर्व प्रयत्नांचा. आता जो भक्त माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळवण्याकरता त्याने धडपड करू नये. भगवंताच्या कृपेने भक्ताला जर धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो हुरळून जात नाही. स्वाभाविकच भक्त लवकर उठतो, 2-3 वेळा स्नान करतो, याप्रमाणे तो साहजिकच अंतर्बाह्य पवित्र असतो. जीवनातील सर्व कर्माचे सार माहीत असल्यामुळे भक्त हा नेहमी दक्ष असतो, तो चिंतामुक्त असतो, तो दुःखी होत नाही, तो शारीरिक दुःखांपासून मुक्त असतो. आता श्लोक 17 पाहूया. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्याः समे प्रियाः. रुष्यति म्हणजे हर्षित होतो, द्वेष्टा म्हणजे दुःखी होतो, शोचति म्हणजे शोक करतो, कांक्षति म्हणजे इच्छा करतो. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करत, शोकही करत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. आता भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखी होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळवण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे तो दुःखी होतो. प्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करत नाही. त्याचप्रमाणे जर त्याला इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास तो व्यथित पण होत नाही. भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थो तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. आता श्लोक 18 आणि 19 पाहूया. सम शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु सम संग विवर्जिताः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेताः स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नराः. समाः म्हणजे समान, शत्रौ म्हणजे शत्रूच्या, अपमानयो म्हणजे अपमानामध्ये, संग विवर्जित म्हणजे सर्व प्रकारच्या संगापासून मुक्त, सर्व प्रकारच्या संगापासून मुक्त, तुल्य म्हणजे समान, अनिकेताः म्हणजे घर नसणारा, मतीही म्हणजे निश्चय. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो,
जो घरादाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता भक्त सदैव कसा असतो, कुसंगापासून मुक्त असतो आणि मनुष्याची कधी कधी स्तुती केली जाते किंवा निंदा केली जाते. मानव समाजाचा हा स्वभावच आहे ना. भक्त हा नेहमी लौकिक स्तुती, निंदा, सुखदुःख इत्यादीच्या पलीकडे असतो, सहनशील असतो, तो मौन राहतो. आता मौन म्हणजे काय? मुळीच बोलू नये असं नाही बरं का. तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये, केवळ आवश्यक तितकेच बोलावे, म्हणजे मौन. किती छान अर्थ सांगितलाय बघा मौनाचा. आणि भक्तासाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत कथा होय. भक्त हा सर्व परिस्थितीमध्ये सुखी असतो. त्याला कधी रुचकर भोजन मिळेल किंवा कधी भोजनच मिळणार. तो कधी राजवाड्यात राहील तर कधी वृक्षाखाली राहील, परंतु त्याला कशाचेही आकर्षण नसते. इथं सद्गुणांशिवाय मनुष्य सुद्धा भक्त होऊ शकत नाही. हराव भक्तस्य कुतो महद्गुणाः असं म्हणलेलं आहे. अर्थात जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाहीत. म्हणून ज्याला भक्त म्हणून ओळखले जाण्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केले पाहिजेत. आता श्लोक 20 पाहूया. ये तु धर्मामृतमीदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानां मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रिया. उक्तम म्हणजे सांगितले आहे, श्रद्धानाम म्हणजे श्रद्धेने, मत्परमाः म्हणजे मलाच सर्वस्व मानून, जे या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहे. आता या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून मय्यावेश्य मनो ये माम म्हणजे माझ्यावर मन स्थिर करून ते शेवटच्या श्लोकापर्यंत ये तु धर्मामृतम इदम म्हणजे शाश्वत कार्याचा धर्म भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतीचे वर्णन केले आहे. असे विधी भगवंतांना प्रिय आहेत. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण? निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला की भगवंताच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला? आणि भगवंत इतके स्पष्ट उत्तर देतात पहा की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्त हा सर्वोत्तम विधी आहे, यात संदेह नाही. भगवत प्राप्ती करता भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होणे हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. आता दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर मनुष्याला जोपर्यंत शुद्ध भक्ताची संगत लाभत नाही तोपर्यंत निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते. आणि त्याची प्राप्ती करण्याकरता मनुष्य फलाची आशा न करता कर्म करतो, ज्ञानाचे अनुशीलन करतो, ध्यान करतो. जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्ताचा संग लाभत नाही तोपर्यंत हे आवश्यकच आहे. मनुष्याने प्राणधारणा करण्याकरता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी ह्या आपोआपच घडून येतात. या प्रकारे भगवद्गीतेचा भक्तियोग या 12व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भावार्थ संपन्न झाला, अर्थात 12वा अध्याय समाप्त झाला. आता भेटूया पुढच्या भागात प्रकृती, पुरुष आणि चेतना या पुढच्या भागात. तर मंडळी, हा भक्तियोगाचा अध्याय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मला तर खरंच खूप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.